यस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रवी, ज्याने फक्त आणि फक्त एक अतिरिक्त धावाने फक्त धाव खर्च केले होते आणि एका षटकामध्ये मात्र 3 विकेट ज्यांनी संपादित केले मेगा फायनल मॅच मध्ये. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्की सन्मान्य किरणजी गायकर साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभाचे मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहतोय, आकर्षक चषक नक्कीच रवी याला मात्र देण्यात येईल. किरण गायकर साहेब यांच्या शुभाचे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मात्र देण्यात येते. वेल प्लेड रवी. नक्कीच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहतोय पूर्ण संपूर्णरित्या सक्सेसफुली इथे मात्र पार पडली यशस्वीरित्या. संपूर्ण टीमचं प्रथमतः आपण आभार व्यक्त करूया. ओमसाई क्रिकेट संघ दावडी यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं जे मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला पाहायला मिळालं की जे ट्रॉफी आपण पाहतोय, आकर्षक चषक जे पाहतोय ते त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलं. सन्मान्य दिनेशजी सोरकडे साहेब यांचं इथे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच करण्यात येईल. तर मी विनंती करेन सागर दुबे साहेब आपण या. नक्कीच दिनेशजी सुरकडे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आणि त्याचप्रमाणे सन्मान्य सागरजी दुबे साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दिनेशजी सुरकडे साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची, प्रेमाची, आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आभार, धन्यवाद. नंतर सन्मान्य दिनेशजी सुरकडे साहेब यांचं यथोचित मान सन्मान नक्कीच केलं जाईल. याच्यानंतर सन्मान्य किरणजी गायकर साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पुनश्च एकदा विनंती करेन केतन कडो साहेब आपण या आपल्या शुभाचे त्यांचा यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जाईल. सन्मान्य किरण गायकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रेमाची, मायेची, आपुलकीची अपघात शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाते. त्याच दरम्यान सन्मान्य मनोजजी माळी साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नक्कीच मनोजजी माळी साहेब आपण या आपला यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच अक्षय लोते आपण या आपल्या शुभाचे मनोजजी माळी साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची, प्रेमाची, आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अक्षयजी लोते यांच्या शुभाचे याच दरम्यान सन्मान्य मनोहरजी ठाकरे साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच जे मान्यवर त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या यथोचित मान सन्मान नक्कीच करण्यात येईल. सर्व मान्यवर दावडी गावातील नक्कीच सन्मान्य रवींद्रजी तवले साहेब आपण या आपल्या शुभाचे मनोहरजी ठाकरे साहेबांचं इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे. प्रेमाची, मायेची अपघात शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाईल आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील स्वागत इथे मात्र या व्यासपीठावरती केलं जाईल.
नक्कीच रवींद्र नरेश बोहीर नक्कीच पिसोली गावातील आपण या नक्कीच साहेब आपल्याला विनंती असेल नरेश बोहीर आपला देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. वामनजी तवले साहेब आपण या आपल्या शुभाचे नरेशजी बोहीर साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायाची प्रेमाची आपुलकीची अपघात शाल त्याच्या खांद्यावरती सोपवली जाते. पिसोली गावातील एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय सन्मान्य नरेशजी भोईर साहेब. आपण पाहत होतो की मॅच मध्ये चांगली चुरशीची लढत चालू होती आणि कॅश प्राइज देखील आपल्याला भरपूर असं त्यांच्या वतीनं पाहायला मिळालं होतं. त्याचं देखील आभार धन्यवाद. नंतर नक्कीच सन्मान्य अतुल तवले यांना विनंती असेल आपण या आणि वैभव घाणे आपल्याला देखील वैभव खाने आणि अतुल तवले या दोघांच्या वतीने खऱ्या अर्थानं मोलाचा वाटा स्पर्धेसाठी होता ज्यांनी बॉल पुरस्कृत करण्यात आलं होतं. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच मनोहरजी ठाकरे साहेब आपण या आपल्या शुभाचे त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. नक्कीच अतुल तवले आणि त्याचप्रमाणे वैभव खाने यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायची प्रेमाची आपुलकीची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नंतर अतुल तवले आपला देखील यथोचित मान सन्मान इथे आपण स्वीकारायचा आहे. केतन कडव आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभाचे यथोचित मान सन्मान अतुल तवले यांचा देखील केला जाईल. नक्कीच सन्मान्य तदनंतर महत्वाचं मोलाचा सत्कार नक्कीच सन्मान्य दिनेशजी सुरकरे साहेब आपण या एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि सातत्याने पाठबळ संपूर्ण टीमला सातत्याने असतो. कुठेही आपली टीम जाओ त्यांचा पाठबळ सातत्याने असतो आणि सपोर्ट त्यांचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. सन्मान्य दिनेशजी सुरकडे साहेब एक डॅशिंग व्यक्तिमत्व त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्मान्य दिनेशजी सुरकडे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतो. अक्षयजी लोते यांच्या शुभाचे माची प्रेमाची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जातोय. नंतर सन्मान्य रवींद्रजी तवले यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि अक्षय लोते आपण या आपल्या शुभाचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती रवींद्रजी तवले यांचा केला जाईल. आपण पाहतो इथे मात्र यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मान्यवरांचं खूप खूप आभार सर्वांचं. तदनंतर केतनजी कडव साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. केतन साहेब आपण या अतुल तवले आपण या आपल्या शुभाचे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायची प्रेमाची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद आभार. नंतर नक्कीच दरम्यान वामनजी तवले साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आपण यायचंय
यथोचित मान सन्मान वामनजी तवले साहेबांचा इथे मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि या दरम्यान सन्मान्य सुनीलजी भोईर साहेब यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नक्कीच आपला देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पिसोली गावातील व्यक्तिमत्व आहेत. दिनेशजी सुरकदे साहेब आपल्याला विनंती असेल सन्मान्य सुनील भोईर साहेबांचे इथे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पिसोली गावातील एक चांगले व्यक्तिमत्व आणि क्रिकेटर देखील आहेत, चांगले खेळाडू आहेत. त्याचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दिनेशजी सुरकदे साहेब यांचे शुभ आजचे प्रेमाची मायाची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. याच दरम्यान सन्मान्य एरटोन दास यांना देखील विनंती असेल आपण या आपला देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अक्षय लोते यांच्या शुभाचे यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एरटोन दास धन्यवाद, आपला देखील खूप खूप आभार. आणि याच दरम्यान सन्मान्य सागरजी खाने आणि त्याचप्रमाणे पवनजी खडे या दोघांनाही विनंती असेल आपण दोघांनी या आपल्या दोघांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रार्थना जे जेवणाची व्यवस्था आपण पाहिली ती नक्कीच या दोघांच्या वतीनं होतं पुरस्कृत करण्यात आलं होतं. एवन जोडी सातत्याने आपण म्हटलं गेलं तेच एवन जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आपण पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. एवन जोडी आणि आता एवन जोडीला मात्र इथे दोघांना एकत्र इथे मात्र आपण पाहतोय त्यांच्या खांद्यावरती शाल सोपवली जाते. खूप आभार एवन जोडी सातत्याने म्हटलं झालं आजच्या दिवसामध्ये बरीच मेहनत त्यांची देखील या स्पर्धेमागचं. तदनंतर अजित खाने आणि त्याच दरम्यान अजित खाने आणि राज सोरकडे एवन जोडी करण्यात आजच्या दिवसामध्ये जे आपण म्हटलं गेलं की चालतं फिरतं एटीएम ज्यांना म्हटलं गेलं तेच दोघांनाही विनंती आपण या आपलं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अजित खाने आणि राज सोरकडे दोघांनाही विनंती असेल. नक्कीच अजित साहेब इथे मात्र उपस्थित झालेत. खऱ्या अर्थानं भरपूर मजा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर प्रोत्साहन प्रत्येक खेळाडू मात्र ते देत होते कॅश प्राइज लावून. आणि दावडी गाव म्हटलं म्हणजे एटीएमच आणि त्या एटीएम मधील चालतं फिरतं एटीएम आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं. आपण पाहतो इथे मात्र खांद्यावरती शाल इथे मात्र सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाते. तदनंतर खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने स्पर्धा संपूर्ण 7 समुद्र पार नेण्याचं ज्यांनी काम केलंय युट्यूब लाईव्ह आमचे भूषण पाटील त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती SMD लाईव्ह चे प्रॉपर रायटर आहेत. आणि नक्कीच दिनेशजी सोरकडे साहेब आपण या आपल्या शुभाचे त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. भूषणजी पाटील SMD स्पोर्ट्स लाईव्ह युट्यूब वरती आपण पाहू शकतात. त्याचे प्रॉपर रायटर आहेत भूषण पाटील. त्याचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रत्येक घरोघरात ही स्पर्धा पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं गुड क्वालिटी आणि गुड क्लॅरिटी आहे त्यांचं ब्रीथ वाक्य त्यांचं देखील आभार. आणि नक्कीच त्यानंतर जे आपण मंडप पाहतोय चांगल्या रीतीने इथे मात्र डेकोरेट केलंय ते म्हणजे जय गावदेवी मंडप डेकोरेटर्स पालीगाव. नक्कीच त्याचे प्रॉपर रायटर असतील तर आपण या तेजस विकास ठाकरे आणि तेजस आपण असाल ते या. नक्कीच आजच्या दिवसामध्ये त्यांनी देखील चांगलं डीजे संगीत आपल्याला पाहायला मिळालं ऐकायला मिळालं. आभार त्यांचं देखील धन्यवाद.
आणि त्याचनंतर अनुज मोरे यांनी सुंदर असं समालोचक केलं, त्यांचा सुद्धा इथे सन्मान होईल. आमचे सागरजी दुबे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. या अनुज मोरे, सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे, कारण आम्ही 2 दिवस त्यांना ऐकत होतो आम्ही लाईव्ह मध्ये. सागर दुबे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. आणि जेवढे ओम साई क्रिकेट संघाचे दावडीचे जेवढे प्लेयर आहेत त्यांनी समोर या, इथे वरती या. हा चला त्यांचे इंटरव्ह्यू घेऊया. नक्कीच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा, खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा होतात, परंतु अंडर-19 टेनिस क्रिकेटमध्ये मी तर म्हणेन प्रथमच आपण हे चांगलं दमदार असं आयोजन पाहिलं. ते सक्सेसफुल करण्याचं मागचं काम ते संपूर्ण ओम साई क्रिकेट संघाचं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत संपूर्ण टीमचं, की जेणेकरून लहान मुलांपासून इथे चांगला खेळाडूला मात्र प्लॅटफॉर्म देण्याचं काम या मैदानाने केलंय. संपूर्ण एकदा टीमला संपूर्ण इन्व्हाइट करेन मी, विनंती असेल संपूर्ण टीम आपण या. ओम साई क्रिकेट संघ दावडी संपूर्ण टीम या. चला, दिनेश सुरकडे साहेब आपल्याला बोलवतात, संपूर्ण टीम आपण यायचंय. नक्कीच किरण गायकर यांच्या वतीने नक्कीच तुमचा यथोचित मान सन्मान करण्यात येईल संपूर्ण टीमचा. नक्कीच विनंती आहे, संपूर्ण टीम आपण या. नक्कीच या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी इथे सहकार्य केलंय आणि महत्वाची आपण जर विचार केला तर सामान्य दिनेश सुरकडे साहेब जे आपण ट्रॉफ्या पाहतोय त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आला, त्यांचा देखील आभार. त्यानंतर माजी आमदार राजेशजी गोवर्धन मोरे साहेब यांचं देखील खूप खूप आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील खूप पाठिंबा आम्हाला देखील दिला, त्यांचा देखील आभार. त्यानंतर सामान्य किरण गायकर साहेब प्रथम पारितोषिक आपण पाहतो त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलं. त्यानंतर मुकेश पाटील माजी सरपंच आहेत सोनार पाड्याचे, त्यांचं देखील आभार. त्यानंतर सचिन गायकर साहेब त्यांचं देखील आभार. त्यानंतर सुरेंद्र डॉक्टर त्यांचं देखील खूप खूप आभार. त्यानंतर सन्मान्य सागर दुबे साहेब त्यांचं देखील आभार. त्यानंतर अतुल तवले आणि वैभव खाने यांचं देखील आभार. बॉलचे बॉक्स त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आला. त्यानंतर सन्मान्य केतन कडव यांचं देखील आभार. त्यानंतर विश्वनाथ खाने आणि पवन खडे त्यांचं देखील आपल्याला आभार, कारण की जेवणाची सोय त्यांच्या वतीने केली होती, त्यांचं देखील खूप खूप आभार. त्यानंतर धीरज म्हात्रे, अजित खाने आणि राज सोरकडे यांचं देखील खूप खूप आभार. त्यानंतर वासुदेव भोईर त्यांचं देखील खूप खूप आभार. आणि त्यानंतर अक्षय लोते आणि विकास कुमार यांचं देखील खूप खूप आभार. नाश्ता ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला त्यांचं देखील खूप खूप आभार. त्यानंतर विशाल पाटील, अर्णवी एंटरप्राइजेस पिण्याच्या पाण्याची सोय त्यांच्या वतीने केली, पुण्याचं काम, त्यांचं देखील आभार. त्यानंतर धुमाळ सर मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय, विलास धुमाळ सर त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलं. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक शूज आहेत ते त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलं. त्यानंतर कृष्णा खाने युट्यूब लाईव्ह आपण पाहतोय त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय. त्यानंतर महेश ठाकरे त्यांचं देखील आभार. त्यानंतर जय गावदेवी मंडप डेकोरेटर्स पालीगाव त्यांचं देखील आभार. आणि संपूर्ण SMD लाईव्ह भूषण पाटील संपूर्ण युट्यूब लाईव्हचं देखील खूप खूप आभार. धन्यवाद. अजय मडसे आणि त्याचप्रमाणे दीपक गोंगे या दोघांनाही विनंती असेल आपण देखील या. आपलं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो आजच्या दिवसामध्ये. खरा अर्थ पंचांच्या भूमिकेत ज्यांनी कामगिरी केली आणि पवन देखील, पवन
दावडी गावचा बाहुबली म्हणून त्याच्या आज खऱ्या अर्थाने नाव खूप फेमस झालं. पवन आपण देखील या पंचांच्या भूमिकेत चांगली कामगिरी केली आहे तिघांनी. आणि नक्कीच सूचना आली की राहुल खाने यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा आहेत. आपण या नक्कीच राहुल खाने. येस पवन नक्कीच दिनेश सुरकरे साहेब आपण या आपल्या शुभाचे अंपायरच्या भूमिकेत होते. नक्कीच अजय होते तिथे, पवन होते, तदनंतर दीपक होते. दीपक, अजय आणि पवन तिघही पंचांच्या भूमिकेत होते. आपली स्पर्धा होती आणि खूप आभार. खरंच मित्रांनो टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजेत, कारण की उन्हामध्ये उभं राहणं खूप कठीण गोष्ट आहे. दिवसभर उभे राहिले होते पंचांच्या भूमिकेत. धन्यवाद. वळूया यावेळी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. नक्कीच राहुल खाने यांचा देखील येथे यथोचित मान सन्मान केला जाईल. आज त्यांचा वाढदिवस आहे. राहुल खाने आपण या. येस दावडीचे बाहुबली यावेळेस मात्र यथोचित मान सन्मान करत असताना मैदान आपल्याला पाहायला मिळतात या मुख्य व्यासपीठावरती. पवनला आपण पाहतोय. नक्कीच सर्वांचं पुनश्च एकदा आभार. कोणाचं जर राहिला असेल तर त्यांचं देखील खूप खूप आभार, ज्यांनी आमच्या ज्या स्पर्धेला पाठिंबा दिला. आणि नक्कीच कोणाचं जर राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि यस आपण वळूया यावेळी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. प्रथमतः आपण या स्पर्धेचं बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय. ओमसाई क्रिकेट संघ दावडी आयोजित अंडर-19 क्रिकेट स्पर्धा 2024 मधील उत्कृष्ट गोलंदाज नक्कीच सौजन्य सन्मान्य श्री दिनेश बंडू सुरकडे साहेब युवा समाजसेवक आहेत, त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली ही ट्रॉफी आपण पाहतोय. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ठरला या स्पर्धेचा संघ आहे हेडुड्डे संघ आणि गोलंदाज आहे नचिकेत भंडारी. 7 विकेट नक्कीच त्यांनी प्राप्त केलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण याचं नचिकेत चांगला खेळ आपल्याला नचिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मुख्य व्यासपीठावरती आपण यायचंय. नक्कीच सन्मान्य सागर दुबे साहेब आपण या आपल्या शुभाचे बेस्ट बॉलरचा किताब मात्र त्याला द्यायचं आहे. नचिकेत भंडारीला आपण पाहतोय. हेदुटणे गावातीला खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. वेल प्लेड नचिकेत. नक्कीच बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज संपूर्ण स्पर्धेतील नक्कीच केतनजी कडव साहेब आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभाचे बेस्ट बॅट्समनचा किताब द्यायचा आहे. बेस्ट बॅट्समनचा किताब जातोय संघ आहे परत एकदा हेदुटणे आणि खेळाडू आहे आदेश भंडारी. उत्कृष्ट फलंदाज आवेश भंडारी आपण या. नक्कीच उत्कृष्ट फलंदाज नक्कीच वेल प्लेड आवेश भंडारीला आपण पाहतोय. नक्कीच 1 मिनिट त्याशी नक्की चर्चा करू. आवेश बघा लाईव्हची स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे, दर्जेदार असं ही स्पर्धा आपण पाहिली. आणि नक्कीच हेदुटणे गाव हे नाव खूप मोठं आहे आणि त्यामधील जर विचार केला तर बरेच खेळाडू होते जे चांगले खेळ होते, परंतु तुझा परफॉर्मन्स चांगला राहिला असं तुला वाटतंय. आणि खऱ्या अर्थाने बेस्ट बॅट्समनचा किताब मात्र तू पटकवला, त्याबद्दल काय म्हणशील? बघ मित्रा
खूप मोठा क्षण आहे कारण की बेस्ट बॅट्समन भेटलाय. अंडर-19 ची स्पर्धा भले असले तरी युट्यूब वरती प्रत्येक घरोघरात ही स्पर्धा मात्र पोहोचली आहे आणि तुझं नाव अवेश भंडारी हे नाव आज मात्र 7 समुद्र पार गेलंय. त्याबद्दल काय म्हणशील? काय नाही, कारण की आमचा संघ खूप होता. नचिकेत आणि बारके आणि सार्थक यांचा मला खूप भरोसा होता बॉलिंग मध्ये, आणि भूषण कालन त्यांच्यावर बस. नक्कीच, थँक्यू, वेल प्लेड. नेक्स्ट मॅच साठी तुला ऑल द बेस्ट असेल. तेच नक्कीच यावेळेस मात्र आपण प्रथमतः देऊया दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय या स्पर्धेचा, ज्याने मोठमोठ्या संघाला परास्त केला आणि आजच्या दिवसामध्ये जो संघ चॅम्पियन ठरला आणि परंतु मेगा फायनल मध्ये हार पस्तावी लागली तो संघ आहे सन्मान्य किरणजी गायकर साहेब. आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभाचे दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ते मात्र सुपूर्द करायची आहे. रनर अप टीम आहे, टीम हे दुधने संघ ठरलाय दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. यास संपूर्ण सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या. सागरजी दुबे असतील, तदनंतर इथं जी केडव देखील तिथे दिनेशजी सोरकडे साहेब आहेत, किरणजी पवार साहेब तिथे मात्र उपस्थित आहेत. त्याचे शुभाचे इथे मात्र द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपण पाहतो हेदुटणे संघ. गणपती अप्पा आणि यस यावेळेस मात्र आपण आता पाहतोय चॅम्पियन संघ या स्पर्धेचं चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय. मोठमोठ्या संघाला मात्र परास्त करून हा संघ विनर झालाय. तो संघ आहे पिसवली संघ, चॅम्पियन संघ. या संपूर्ण सर्वांना मान्यवरांना विनंती असेल आपण या आपल्या शुभाचे ही ट्रॉफी मात्र त्यांना सुपूर्द करायची. आपल्या शुभाचे दिनेशजी सुरकडे साहेब असतील, सागरजी दुबे असतील, किरणजी पवार साहेब, केतजी
पाहतोय सन्माननीय सागरजी दुबे इथे मात्र उपस्थित आहेत आणि एक मोठं नाव आहे सागरजी दुबे साहेब, ते मात्र इथे उपस्थित आहेत. त्यांचं प्रथमतः आपण आभार व्यक्त करू आणि त्यांना विनंती करेन की दोन शब्द आपण नक्कीच या स्पर्धेबद्दल नक्कीच सांगायचं. सर्वप्रथम ओम साई मित्र मंडळचे आयोजक आणि नेहमी सर्व पोरांना पुढे घेऊन जाणारे आमचे मोठे भाऊ दिनेशजी सुकादे, सर्वांना माझ्या मनापासून सर्वांना धन्यवाद की युवा पिढीला एक मार्गदर्शन देत आहे. क्रिकेट कसं खेळायचं आहे, क्रिकेटला प्रोत्साहन कसं द्यायचं, त्याचं पूर्ण काम ओम साई क्रिकेट संघ करतोय. तसेच एवढी चांगली नियोजन ओम साई क्रिकेट संघने केलं आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आमचे दिनेश दादा नेहमीच उभे राहतात. खूप आनंद वाटतो. तसंच मी आपल्या सर्व पोरांना एकच सांगणार आहे, तुम्ही एवढं मनापासून तुम्ही क्रिकेट खेळतात तसंच तुम्ही आपलं भविष्यासाठी एज्युकेशन पण तुम्ही तसंच करा. आज महाराष्ट्र शासनामध्ये खूप रोजगार निघाला आहे. एज्युकेशन तुमचं चांगलं असेल तर रोजगार गव्हर्नमेंट वर्क तुम्हाला कुठे पण भेटून जाईल स्पोर्टला. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर दिनेश सुरकडे साहेब, आपण नक्कीच या स्पर्धेबद्दल 2 शब्द नक्कीच सांगा. नक्कीच दिनेश साहेब खूप मोठं मन आहे, परंतु आता मात्र या स्पर्धेबद्दल काय सांगाल? तुम्ही देखील हे 2 दिवस स्पर्धा अनुभवली आणि या मेहनत या पोरांची तुम्ही पाहिली, काय म्हणाल याबद्दल? पण सागरजी दुबे यांच्या मताशी सहमत आहे, कारण मुलांनी आपलं क्रिकेट खेळून आणि स्वतःचं भविष्यसुद्धा उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. नुसतं क्रिकेट खेळून होत नाही. आम्ही पण बऱ्याच वेळ क्रिकेट खेळलो, पण त्याच्यानंतर आम्ही व्यवसायात गेलो आणि प्रगती केली. आणि तशीच सर्व मुलांनी पण प्रगती करायला पाहिजे आणि ती सुरुवात क्रिकेट खेळता खेळताच करायची असते, नंतर मग होत नाही ते. बस एवढंच बोलतो. नक्कीच आभार. आणि एक महत्त्वाची सूचना, नक्कीच केतन कडव आणि त्याचप्रमाणे किरण गायकर, आपण देखील या दोघांनाही विनंती असेल 2 शब्द या स्पर्धेबद्दल नक्कीच आपण देखील सांगा. तत्पूर्वी आपण जर विचार केला तर दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता प्राचीन हनुमान मंदिराची उत्तर पूजा आहे. तर सर्व तावडी गावातील ग्रामस्थांना विनंती असेल आपण ठीक 9 वाजता तिथे उपस्थित व्हायचं आहे. अर्थानं जवळजवळ 150 वर्षापूर्वीचं हे प्राचीन काळचं मंदिर आहे. तिथे नवनिर्मिती तिथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि नक्कीच या सर्वांचं एक खुशीचा दिवस आहे. त्यामुळे नक्कीच आपण 9 वाजता ठीक 11 तारखेला नक्कीच आपण उपस्थित व्हायचं आहे. धन्यवाद. नक्कीच किरण गायकर साहेब, आपण या 2 शब्द फक्त बोला, जे काही असेल ते 2 शब्द आपल्या मुलांसाठी, त्यांना प्रोत्साहन म्हणून. सर्वप्रथम आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. ओम साई क्रिकेट संघाने जी नियोजन केलं आहे त्याबद्दल मानावे तेवढे कमीच आभार आहेत. आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. नक्कीच केतन साहेब, या 2 शब्द फक्त बोला, मुलांची अपेक्षा आहे सर्वांची. नक्कीच तुमचा सपोर्ट असतो सातत्याने. चला धन्यवाद. यस, तसेच आमचे मित्र सुनील सिंगर यांनी 2 शब्द बोलावं, कारण खूप मोठे क्रिकेटपटू आहेत ते. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे आणि खरोखर खूप मोठं नाव आहे. त्यांनी मुलांना प्रोत्साहन करावं. वेळ तर झालेलीच आहे, 2 मिनिटात त्यांनी त्यांचं भाषण संपावं आणि आले ते त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सुरकदे साहेब. ओम साई क्रिकेट संघ दावडी यांच्या वतीने हा आयोजित केलेला क्रिकेटचा अंडर-19 स्पर्धेसाठी ज्या संघांनी यामध्ये सहकार्य केला किंवा सहभाग घेतला त्या सर्व संघांचं मी प्रथम अभिनंदन करतोय. आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण आणि विजय असे 2 संघ झाले, त्यांचेही मनापासून मी अभिनंदन करतोय. आणि ही पायरी अंडर-19ची पुढे जाऊन चांगले खेळाडू होतील सर्व. आज जे फायनलमध्ये जिंकले, फायनलमध्ये हरले, त्या सर्व संघांना शुभेच्छा देतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद साहेब. यस, ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट पाहत होतो, मॅन ऑफ दी सिरीज, मालिकावीर या संपूर्ण स्पर्धेचा एक उत्कृष्ट असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तो मात्र त्याची छाप सोडत असताना आपल्याला नक्कीच या 2 दिवसांमध्ये पाहायला मिळाला. युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला तो हिरा मात्र चमकून आला.
नक्कीच नक्कीच कृष्णाजी गुरव साहेब आपण असाल तर या व्यासपीठावरती विनंती असेल. नक्कीच फक्त 2 मिनिटाचा अवधी आहे. विनंती असेल पाहुणे आपले येतात त्यांचं इथे आगमन होईल. नक्कीच 2 मिनिटात इथे मात्र पाहुणे उपस्थित होतील. त्यांच्या शुभार्थ इथे मात्र मारुती सिरीज इथे मात्र त्याला देण्यात येईल. नक्कीच सन्माननीय मुकेशदा पाटील माजी सरपंच सोनारपाडा त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण या व्यासपीठावरती येस दोन्ही टीमांना विनंती असेल आपण या स्टेज समोर यायचंय. दोन्ही टीम्स विनंती आहे. चला पिसवली संघ आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय हेदुटणे संघ दोन्ही संघांना विनंती आपण या वेळ घेऊ नका. चला येस सन्मान्य आपण पाहतोय मुकेशजी पाटील साहेब माजी सरपंच सोनारपाडा यांचं इथे शुभ आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच खूप बिझी शेड्यूल असतं परंतु ते वेळ काढून देखील आज इथे उपस्थित राहिले त्यांचं देखील आभार संपूर्ण आमच्या संघाच्या वतीनं. आणि यस प्रथमतः आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. नक्कीच सन्माननीय दिनेशजी सुरकटे साहेब यांच्या शुभाचे सन्मान्य मुकेश पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. माजी सरपंच सोनारपाड्याचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. कांद्यावरती आपण पाहतोय त्यांच्या प्रेमाची आपुलकीची शाल आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यस नक्कीच खूप खूप धन्यवाद साहेब. आणि नक्कीच साहेब या स्पर्धेबद्दल तुम्ही 2 दिवस इथे नव्हता परंतु या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल? ही अशी दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीमध्ये. नक्कीच सर आपण जर विचार केला तर अंडर 19 ची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे आणि सातत्याने तुमचा सपोर्ट या टीमसाठी सातत्याने असतो. परंतु आता या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो परंतु अंडर 19 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा प्रथमच आपण या असं दमदार आयोजन मध्ये पाहतोय त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच धन्यवाद धन्यवाद साहेब. साहेब वेळात वेळ काढून युट्यूब लाईव्ह वर देखील पाहत होते आपल्या मॅचेस. तेच मॅन ऑफ द सिरीज यावेळी महत्वपूर्ण क्षण आपल्या समोर असेल. त्या अर्थाने 2 दिवस बऱ्याच खेळाडूंनी इथे मात्र मेहनत केली. दोन्ही टीम्स आपण या समोर प्लीज विनंती असेल. हेडुटणे संघ आणि पिसवली संघ दोन्ही संघांना विनंती आहे. एक महत्वपूर्ण क्षण आहे. शेवटचा क्षण आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू मालिकावीरचा खेळाडू ठरलाय ज्यांनी बॅटीने आपल्या 86 रन कुठल्या आणि तब्बल 4 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. तो ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीरचा खेळाडू आहे आणि संघ आहे परत एकदा हेडुटणे नसून पिसोली गावातील साहिल पाटील मॅन ऑफ द सिरीज. साहिल पाटील यावेळी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 2 दिवस ज्यांनी हल्लाबोल केला तोच साहिल पाटील मारुती सिरीजचा मानकरी ठरला. आणि सन्माननीय मुकेशजी पाटील साहेब माजी सरपंच सोनारपाड्याचे त्यांच्या शुभाचे मारुती सिरीजचा मानकरी आपण पाहतो. उत्कृष्ट शूज आणि आपण पाहतो उत्कृष्ट चषक त्याच्या वतीने देण्यात येतोय.
तर नक्कीच धन्यवाद. आणि 2 मिनिटं नक्कीच साहिल पाटील सोबत चर्चा करूया की तब्बल जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये खूप दबदबा राहिला तुझा साहिल आणि आज देखील चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ही नक्कीच मी तर म्हणेन पहिला प्रश्न असेल कितवी मॅन ऑफ द सिरीज किंवा बेस्ट बॅट्समन तुला हे असेल? ही थर्ड असेल, कारण की 2दा सोनारपाड्याच्या ग्राउंडवर भेटलेले आणि आमची टीम पण खूप सपोर्ट करते, आमच्या 14 प्लेयर लोकांचा सपोर्ट म्हणून, त्यामुळे मला सिरीज भेटली. नक्कीच नक्कीच खूप चांगला खेळ आपला राहिला. परंतु जर विचार केला तर अंडर 19 मध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा होती, लाख मोलाची स्पर्धा होती. या स्पर्धेबद्दल नक्कीच काय सांगशील आणि या आयोजन बद्दल काय सांगशील? तेच आमच्या कॅप्टननी सांगितलं साहिल बोरने की फर्स्ट टाइमच अशी ऑर्गनाईज बघितली आहे आणि खूप चांगली होती आणि मजा आली खेळायला. नक्कीच. आणि फक्त एक शेवटच्या शब्दात सांग की या टीम बद्दल, तुझ्या टीम बद्दल, विनिंग मुवमेंट बद्दल काय सांगशील? विनिंग मोमेंट तर काय सांगू, सर्व 14 प्लेयर लोकांचेच आनंद होता, तेच बाकी काय नाही. नक्कीच थँक्यू. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. आणि इथे पुनश्च एकदा आता आपण करूया इथे समाप्त. आजचा दिवस इथे मात्र समाप्त होईल. सर्वांचं पुनश्च एकदा आभार, धन्यवाद. मी इथे थांबतो. जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.